महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर्स, बस वाहतूक संघाच्या नेतृत्वाखाली वाहतूकदार संघटनांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. वाहतूकदारांच्या समस्या समजून घेतल्या असून त्या योग्य आहेत, मात्र तरीही सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांनी अचानक संप करू नये असं आवाहन सरनाईक यांनी केलं आहे. 25 जुलैपर्यंत ह्या समितीनं अहवाल द्यायचा. ती समिती आम्ही स्थापन केली आणि त्या अहवालानंतर योग्य तो निर्णय घ्यायचा, जेणेकरून वाहतूकदारांना कुठल्याही प्रकारे ई चलन किंवा कुठल्याही बाबतीत काही त्यांची अडचण आहे ती अडचण निर्माण होणार नाही. परंतु अचानक ती बैठक झाल्यानंतर वाहतूकदारांनी जो संप पुकारलाय तो चुकीचा आहे. माझं आव्हान आहे आजच्या आपल्या त्या चॅनलच्या माध्यमातून की आपण हा संप पुकारू नये. 25 जुलैपर्यंत वाट बघावी. परिवहन विभाग आणि पोलिसांकडून सुरू असलेल्या अकारण अडवणुकीविरोधात मध्यरात्रीपासून हा संप पुकारत असल्याचं वाहतूकदार संघटनांनी जाहीर केलं होतं. शाळा, बस मालक संघटनांनी देखील या संपात सहभाग घेतला आहे. उत्तराखंडमध्ये अडकलेल्या राज्यातल्या सुमारे 150 पर्यटकांना एनडीआरएफच्या पथकानं